च्या आतमध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मी मनापासून या स्पर्धेनिमित्त सहर्ष स्वागत करतो. सलामवीरची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. सलामवीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. एक बाजू स्ट्रायकिंग हेंडला बॅटर पाहायला मिळतोय प्रदीप आगरे, तर नॉन स्ट्रायकिंग हेंडला ओमकार सुर्वे. पंचाचा स्टार्टचा इशारा येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती अर्थातच श्रेयस कांबळे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, पुलटा चेंडू होता, बॅटची कडा घेतली गेली आहे. टीमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु पाहायला मिळतो एक धाव तिथून कंप्लीट केली जाते आहे. आणि मात्र धावंत श्री गणेशा पाहायला मिळतो आहे. या एका धावीच्या मध्ये त्यांनी या संघाचा खात गोलला जात आहे. जबरदस्त चुरशीची लढत असणार आहे. ग्रामीण क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक खेळाडू या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडत आहे. अनेक खेळाडू या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट पासून जो प्रवास आहे आणि तो आज संपूर्ण लेदर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मोठमोठ्या संघामध्ये दाखल होत असतात. परंतु हा प्रवास इथून खूप कडतल प्रवास आहे आणि त्या कडतल प्रवासातून अनेक खेळाडू घडतात आहे. चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवरती इथे मात्र ओमकार सुर्वेचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. ओमकार सुर्वेच्या बॅट मधून आल्या आल्या ठोकलाय चौकार. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला भिरकावून जरूर दिला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता अगदी फुलरलेचा चेंडू होता त्याच्यावरती हल्ला बोल चढवला गेला. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, आता झेलची शक्यता आहे आणि झेल निसटला जातोय. ओमकार सुर्वेला पुन्हा एकदा जीवदान दिलं जात आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण आजच्या दिवसामध्ये जर विचार केला सकाळच्या मॅच मध्ये सुद्धा ओमकार सुर्वेला जीवदान दिला, त्याच्यानंतर पुरेपूर फायदा उचलला. लायमनने आपला निर्णय द्यायचा आहे. ते काय निर्णय, चौकार आहे. ह्या चेंडूवरती येतोय चौकार. संकेत आग्रे आपण इकडे यायचंय. मध्ये आपली विनंती करतो की यायचंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, ओमकार सुर्वे आता नाही ऐकणार. यावेळी सर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची जरूर सांगतो होते आहे. मात्र जर ओमकार सुर्वेला जीवदान दिलं ना, त्या जीवदानाचा फायदा उचलतो. मित्रांनो, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा ओमकार सुर्वेची फलंदाजी पाहायला गेली, ज्या जीवदानाचा त्याने फायदा उचलला होता आणि आता सुद्धा जीवदान दिलं गेलं आहे ओमकार सुर्वेला. पुन्हा एकदा श्रेयस कांबळे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. धावसंख्या तब्बल 9 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा नाही आता ऐकणार ओमकार सुर्वे, यावेळेस मात्र ऑन फायर. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू येतोय, बिग हिट, बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. ओमकार सुर्वेच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या पार, 6 धावांसाठी टीजे. जर विचार केला तर ओमकार सुर्वेची फलंदाजी जोरदार फलंदाजी पाहायला मिळते आहे. काय फटका सजवला यावेळी जर विचार केला तर ओमकार सुर्वे ऑन फायर पाहायला मिळत आहे. झेल सोडल्यानंतर कमबॅक पाहायला मिळत आहे. श्रेयस कांबळे वरती हल्ला चढवला जातोय. नेक्स्ट बॉल श्रेयस कांबळे, राईट ग्राउंड विकेट. पुन्हा एकदा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. अनंत कार्पेटचा फटका डीप मध्ये मनीष क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत आहे. चेंडू अडवतील, फेकी करते, तिथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धाव संख्या मात्र 1 ने पुढे सरसावते. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला समाप्त होत आहे. धाव संख्या मात्र 16 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. बिनबाद 16 धावा फलकावरती श्री राम रमणनाथ खातरवाडी या संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण जाऊया सुमधुर सिंग डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊया. ओटू डीजे. अर्थातच ते सरार शरीराशी जर विचार केला तर मित्रांनो खूप सारी मोठी आहे, परंतु तेवढं काम सुद्धा मोठं आहे. त्याच्या माध्यमातून क्रिकेटच्या पटलावरती ज्याने पदार्पण केलाय
त्याने सुद्धा अक्षरशः कमी वयामध्ये पदार्पण केलं. हतीश गावातून बिलॉंग करतात. आज हतीश गावातून आले प्रवास सुरू केला टेनिस बॉलवरती आणि आज अधिराज्य गाजवतात आहे. असा करण नागवेकर अर्थात टेनिस बॉलचा बाहुबली करण नागवेकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. राईट मोर द विकेट पहिला चेंडू घेऊन ओमकार सुर्वे स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या मात्र 16 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतो. भन्नाट वेगाने फेकला होता त्यानंतर डीप समोरच्या दिशेने फटका चांगला खेळला जातो आहे. क्षेत्ररक्षक तिथून येतो आहे. चेंडू अडवतो फेकी करतो आहे. त्याचपूर्वी तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते ओमकार सुर्वेच्या माध्यमातून. जर विचार केला तर ओमकार सुर्वे सेन्सिबल क्रिकेट खेळतात. चांगल्या चेंडूला सन्मान देतात. खराब चेंडूचा समाचार घेतात. हे क्रिकेट जाणलं तर मित्रांनो आयुष्यामध्ये खूप मोठा क्रिकेटर घडू शकतात आणि या ग्रामीण भागातून असे मोठमोठे खेळाडू घडत असतात. आज आपण पाहायला गेलं तर असे या भागातील सुद्धा अनेक खेळाडू घडतात आहे आणि चांगली कामगिरी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. धावसंख्या तब्बल जर विचार केला जाऊन पोहोचली आतापर्यंत जर विचार केला 17 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. गोलंदाज करण नागवेकर नेक्स्ट बॉल पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अकुटप्याचा चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. लेग बाईसचा इशारा येतो आहे आणि एक धाव मिळते. एक लेग बाईस मध्ये धावसंख्या मात्र तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. 18 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. आता मात्र थोडंसं कमबॅक करणं गरजेचं होतं. थोडासा अकुटप्याचा चेंडू होता. ओमकार सुर्वे सुद्धा या चेंडूवरती नाराज असेल कारण षटकारासाठी फटका होता परंतु तिथे मात्र चेंडू मात्र निर्धाव जातोय. परंतु लेग बाईस मध्ये एक धाव नक्कीच मिळते आहे. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही झालाय. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक नीडला ओमकार सुर्वे पाहायला मिळतोय. गोलंदाज करण नागवेकर पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकात येईल. पहिला चेंडू पाहायला मिळतो. तेच तर गोलंदाजी पाहायला मिळते आहे ओमकार सुर्वेसाठी आणि त्यानंतर जर विचार केला पंचांचा इशारा दोन्ही हात समांतर अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. धावसंख्या पोहोचले 19 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. पाहायला गेले तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. करण नागवेकर एक मोठा खेळाडू पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट धावणं चालू केलं. पंचांना सुद्धा पार केला. हा चेंडू मात्र ओमकार सुर्वेची बॅटची कडा होती जरूर. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा पंचघोषित 2 धावा पाहायला मिळतात आहे. बॅटची कडा हलकीशी घेतली होती त्यानंतर मात्र यष्टीरक्षक त्यांच्या सुद्धा डोक्याच्या वर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2 धावांसाठी इथे मात्र धावसंख्या मात्र 2 ने पुढे सरसावते आहे. धावसंख्या 21 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळते आहे. 1.3 अशी सरासरी पाहायला मिळते. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. करण नागवेकर पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकात येईल. अकुटप्याचा चेंडू पुन्हा एकदा या चेंडूला नाही आहे माफी. चुकीला माफी नाही. करण नागवेकरला ठोकला गेलाय षटकार. इथे मात्र बिग ब्लास्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. ओमकार सुर्वेच्या बॅट मधून येणारा दुसरा फटका पाहायला मिळतो आहे. 2 षटकाराच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला गेले. झेल सोडला आणि त्या झेलचा पुरेपूर इथे मात्र फायदा उचलता पाहायला मिळत आहे. जीवदानाचा फायदा ओमकार सुर्वेच्या माध्यमातून दुसरा षटकार येतो आहे. धावसंख्या तब्बल 27 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. आता मात्र तगडी फलंदाजी पाहायला मिळते आहे. ओमकार सुर्वेचा झेल सोडला ना की ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे आणि तीच परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा यावेळी डीपेक्षा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जातोय. तिथून फेकी करतील आणि त्यापूर्वी तिथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फेकी थोडीशी खराब होती. बॅकअप चांगला नाही आहे आणि तिथून राजा गोरच्या हातामध्ये चेंडू निसटला. तिथून लगेच तिसरी धाव घेतली जाते आहे. धावसंख्या तब्बल मात्र 3 ने पुढे सरसावते आहे. 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडू झाले. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. येणार 1 चेंडूवरती अजून एखादा मोठा फटका आला तर परंतु प्रदीप आगरे थोडीशी बीट होत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच्या चेंडूवरती बाद झाले होते परंतु आता मात्र पहिला चेंडू खेळला आहे तो सुद्धा निर्धावाला लेग बाईस मध्ये एक धाव मिळाली आहे. परंतु आता बॅट बोलणं गरजेचं असेल. कुठेतरी ओमकार सुर्वेची बॅट सुरू बोलली जाते आहे. आतापर्यंत ओमकार सुर्वे जवळजवळ मला वाटतं 27 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. जरूर तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. धावसंख्या 31 धावा फलकावरती पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होत आहे समाप्त. दुसरं धाव फलकावरती धावा पाहायला मिळते ते 31 धावा बिनबाद पाहायला गेलं तर श्री साम्रवणनाथ कातलवाडी या संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. आपण जाऊया सुमधुर डीजे मास्टर आमचे अर्थातच आदेश यांच्याशी जोडले जाऊया. O2 डीजे.
चालू असलेली लढत पाहायला मिळते आहे. आतापर्यंत नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती पार्थ भाटकर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पार्थ भाटकर पाहायला मिळतोय. गेंदबाजी मार पर अपनी टीम की तरफ से तीसरे ओवर तीसरा शतक लेकर पार्थ दाखिल हुआ है. पहला बॉल देखिए डीप में हल्के हाथ से खेला है. वहाँ पर फील्डर मौजूद है, बिना कोई गलती के गेंद को कैच किया है. जब तक एक रन कंप्लीट कर लिया है, एक रन कंप्लीट कर लिया है, यानी स्ट्राइक रोटेट करने की कोशिश की है और वहाँ पर सफलता मिली है. यानी कि एक रन की मदद से रन संख्या जहाँ पहुंची है अभी तक 32 रन पर जा पहुंची है. जी हाँ, ओमकार सुरवे अपना क्लास बताते हुए नजर आ रहा है मैदान के अंदर, ऑन फायर नजर आ रहा है. अगर ओमकार की बात करके तो 2 षटकार अपने बल्ले से और 2 चौकार भी, लंबे स्ट्रोक जड़े, अब ऑन फायर नजर आ रहा है. अब किस तरह से बल्लेबाज करके ही देखना होगा. गेंदबाजी मार पर पार्थ दाखिल हुआ है अपने ओवर की दूसरी गेंद लेकर राइट एम ओवर द विकेट से. ओमकार सुरवे तैयार, इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, करण वहां पर मौजूद है बिना कोई गलती. यस, यहाँ पर देखिए गलती किए ना मुन्ना ना, ऐसी गलती दोबारा मत करना. और मराठी में कहा जाता है कि चुकीला माफी नाही. आपने गलती की है तो आपको उस गलती का जो है वो भुगत कर रहना पड़ेगा. नक्कीच ओमकार सुरवेला मात्र दुसरं जीवदान पाहायला मिळत आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेले ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहे. कारण नागवेकर तिथे झेलखाली चेंडूला खेळवतो आणि त्यानंतर शेवटचा चेंडू मात्र आज ओमकार सुरवेचा दिवस आहे मित्रांनो. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पाहिलं आणि आताच्या मॅच मध्ये सुद्धा 2 जीवदान त्याला पाहायला मिळतात आहे. मोठा फटका, प्रदीप आगरे नाही करणार चुकी आणि चेंडू भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार येतोय षटकार प्रदीप आगरेच्या बॅट मधून. आता मात्र येतोय 6 धावा. दीजी नहीं बल्लेबाज सर क्लास अपना बताते हुए नजर आ रहे हैं. दो नहीं बल्लेबाज ऑन फायर नजर आ रहे हैं. अगर बात करेंगे कि प्रदीप की, तो प्रदीप के बल्ले से पहला षटकार था. पार्थ नेक्स्ट बॉल लेकर इस बार भी उड़ाने की कोशिश की थी सामने की दिशा में, फील्डर वहां पर गए हैं. देखिए एक रन सिंगल लिया है, स्ट्राइक रोटेट करने की कोशिश की है. और सर ने जिस तरह की कहा कि ओमकार सुरवे का आज दिन है, जी हाँ, दूसरा जीवनदान आज पूरे टूर्नामेंट में. अगर देखने जाएगा तो पहली मैच जब थी उनकी तब सिक्सर के यहाँ एक था और उसके बाद वो दहाड़ते हुए नजर आए थे. अब फिर से एक बार जीवनदान मिला है. अब देखना होगा इस जीवनदान का फायदा उठाते हैं या नहीं. ओमकार सुरवे ऑन स्ट्राइक, राइट हैंड बल्लेबाज. पार्थ अपने ओवर की अगली गेंद लेके राइट हैंड ओवर द विकेट से इस बार लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे. देखिए फील्डर तैनात है वहां पर, बिना कोई गलती के गेंद को कैच किया. इस बार भी सिंगल मिला है, मिस थ्रो हुआ है, गलती हुई है यहाँ पर, लेकिन सिंगल मिला है. सिंगल की मदद से रन संख्या जा पहुंची, अभी तक जा पहुंची है 41, 41 रनों के ऊपर. सर क्या लगता है सेंसिबल क्रिकेट है, ओमकार को 2 जीवनदान मिले आज के दिन में. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला गेले तर ओमकार सुरवेला जीवदान भेटलं. त्यानंतर ओमकार सुरवेची बॅट बोलली होती. परंतु या आजच्या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा ओमकार सुरवे जर विचार केला तर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा 2 जीवदान भेटले. एक नाही तर 2 जीवदान दिली गेली आहे. कारण आजचा प्रत्येकाचा दिवस असतो आणि त्या दिवसामध्ये त्याला साथ भेटत असते आणि त्याच्याच माध्यमातून ओमकार सुरवेला इथे आजचा दिवस आहे आणि 2 जीवदान भेटली आहे. त्या जीवदानाचा फायदा उचलता पुन्हा एकदा प्रदीप आगरे ऑन फायर पाहायला मिळतोय. होम ग्राउंड पाहायला मिळतोय प्रदीप आगरे यांचा आणि त्या होम ग्राउंड वरती ठोकला जातोय. पुन्हा एकदा पार्थला दुसरा षटकार पाहायला मिळतोय प्रदीप आगरेच्या बॅट मधून. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 47 धावा. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे अकुर टप्प्याचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला थोडेसे आणि त्या चेंडूवरती हल्ला बोल चढवला गेला. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तर 6 चेंडू मात्र कंप्लीट झालेले आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होत आहे समाप्त. तिसरं हेलो, तो उसके बाद कमेटी की तरफ से एक नोट आई है कि 10 मिनट का एक ब्रेक होने वाला है इस मैच के बाद. तो सभी प्लेयर्स के लिए खाने का बंदोबस्त किया है और 10 मिनट के अंदर आपको अपना खाना कंप्लीट करके जल्द ही अपने मैदान में आना है. निश्चितच एक BPLच्या यावर्षी ही जी काय उत्तम व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. स्कोर झालेला आहे तो म्हणजे 47 आणि BPL म्हणजेच भाटकर कोण प्रीमियर लीग 2025 या लंच ब्रेकसाठी म्हणजेच हे जे काही जेवण देण्यात येते ते म्हणजे संतोष उर्फ संत्या भाटकर, नरेंद्र आगरे, दिलीप भाटकर, जगदीश भाटकर, सुरेश आगरे, तसेच संतोष म्हणजेच बाबू भाटकर, प्रवीण भाटकर आणि संकेत आगरे यांच्यामार्फत ही सेवा दिली जाते. तर खरंच कमिटीच्या वतीने आणि सर्वांच्याच वतीने आम्ही त्यांचे आभारी आहोत. वळूया पुढच्या मॅचकडे.
करण नेक्स्ट बॉल लेकर इस बार लंबा स्ट्रोक, यस, डैंडी डैंडी डैंडी, गोल। डीजे ये ओमकार सुरवे जैसा एक बल्लेबाज, हार्ड हिटर बल्लेबाज विकेट जा चुका है, लेकिन मैदान के अंदर अभी भी प्रदीप दाखिल है, जिसका बल्ला बोलते हुए नजर आ रहा है मैदान के अंदर, जिसने अपने बल्ले से 2 षटकार मारे, वो बल्लेबाज यानी कि प्रदीप मैदान के दाखिल है। नवीन बल्लेबाज मैदान के दाखिल हुआ है, ऋषिकेश दाखिल हुआ। ऋषिकेश के ऊपर विश्वास दिखाया गया है। अब ये पार्टनरशिप किस तरह से मैदान का रंग लाएगी यही देख रहा होगा। नॉन स्ट्राइक पर हम हार्ड हिटर बल्लेबाज यानी कि प्रदीप को देख रहे, और ओमकार सुरवे का विकेट गया, यानी कि बड़ी मछली ज्यादा के अंदर फंस चुके। करण नागवेकर कमाल की गेंदबाजी करते हुए नजर आ रहे, डांडी गुल किए, रफ्तार देखिए, जड़ में गेंद डालते ओमकार सुरवे को, डांडी गुल की। इस बीच देखिए अपने ओवर की दूसरी गेंद लेकर स्ट्राइक पर जरूर देखने मिलेगा ऋषिकेश, राइट हैंड बल्लेबाज। नेक्स्ट बॉल करण, इस बार भी जड़ में गेंद डाली थी, जेल का खतरा है, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर, कवर के ऊपर से षटकार। कमाल की बल्लेबाज, आते ही साथ स्वागत किया है, वेलकम किया है करण नागवेकर का। डीजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये त्यानंतर पार थोडासा तिथे बीट झाला, थोडासा पुढे गेला होता आणि त्यानंतर चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल झाला, सरळ सीमा रेषेच्या पार षटकार येतो आहे। ऋषिकेश शिंदे नक्कीच आपण नवीन बॅटर पाहायला मिळतो आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, चांगला फटका जरूर त्याच्या बॅट मधून येतो आहे। पहिला चेंडू वरती ठोकला जातोय, खरं नागवेकरला षटकार आणि मोठा फटका आलाय। ऋषिकेश शिंदे जर विचार केला तर चर्चेमध्ये खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटवरती पदार्पण केलं छोट्याशा गावातून, अर्थातच कुर्तडे गावातून, आणि त्यानंतर एका छोट्याशा वाडीतून, शिंदेवाडीतून प्रवास चालू आहे आणि आज संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवतोय। पहिल्या चेंडूला ठोकला गेला षटकार, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा यावेळी चांगला अचूक टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे, लेग बाईचा इशारा येतो आहे पंचांचा आणि त्यानंतर तिथून जर विचार केला आत लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा आणि तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे लेग बाईस मध्ये आणि तिथून एक धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते। आता 54 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे, 54 धावा। करण अगली गेंद लेके राइट हैंड ओवर द विकेट से प्रदीप के लिए, इस बार जड़ में गेंद डाली थी, जरूर देख रहा होगा इशारा मतलब क्या पूछ रहा है। जी हाँ, क्रिकेट के इस गेम में नियम क्रमांक यानी कि 22 इस्तेमाल किया जा रहा है। व्हाइट का इशारा हमारे तक जरूर पहुंचा है और इस एक रन की मदद से रन संख्या अभी तक जा पहुंची 55 रनों पर, 55 रनों पर जा पहुंची। फिर से एक बार करण नागवेकर नेक्स्ट बॉल लेकर राइट हैंड ओवर द विकेट से प्रदीप के लिए, राइट हैंड बल्लेबाज तैयार, इस बार भी लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, कवर फील्डर वहां पर मौजूद है, देखना होगा एक रन कंप्लीट। दूसरे की मांग की है, यहाँ पर गलती हुई है, यहाँ पर गलती हुई, तीसरे की भी मांग की है, तीसरे की भी मांग की है। जी हाँ, गलती हुई थी, जहां पर 2 रन जाने थे वहां पर 3 रन गए, एक्स्ट्रा 1 रन जा चुका है और इस 3 रन की मदद से रन संख्या 58 रनों पर जा पहुंची है, 58 रनों पर। इस ओवर की अगर बात करें तो पहली गेंद पर जरूर विकेट मिला था ओमकार सुरवे का, उसके बाद एक षटकार, फिर एक सिंगल मिला है, फिर वाइड गई थी, इसके बाद एक यहाँ पर अब भी गेंद पर 3 रन मिले। इस ओवर की अगर बात करें तो आने वाली अभी भी 2 गेंदें शेष है। करण नागवेकर अगली गेंद लेकर राइट हैंड ओवर द विकेट से, नेक्स्ट बॉल, इस बार भी लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, देखिए बैट और बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है, कनेक्ट नहीं हुआ है, बिट हुए, लेग बाय के रूप में 1 रन मिलेगा, यानी सिंगल लिया है और सिंगल की मदद से रन संख्या आगे जंप कर रही है, आगे सरक करिए 59 रनों पर, 59 रनों पर जा पहुंचे। इस ओवर की एक अंतिम गेंद सर अभी भी आनी बाकी है, देखना होगा करण, जी हाँ, हत्तीसगांव से बिलोंग करने वाला है और अगर देखने जाएगा तो पंचकुरिशी का एक बाहुबली खिलाड़ी जैसे कहा जाता है। गेंद की तो रफ्तार है ही और बल्लेबाजी की अगर बात करें तो कमाल की बल्लेबाजी जिसके माध्यम से देखने मिलती है वही करण। इस बार भी देखिए हल्के हाथ से खेला है, कवर पर फील्डर पार्थ वहां पर मौजूद है, 1 रन लिया है, सिंगल लिया है और सिंगल की मदद से रन संख्या जा पहुंचे 60 रनों पर जा पहुंचे। देखने जाएगा तो अभी 4 ओवर की समाप्ति है और 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 60 रनों पर जा पहुंची है। डीजे
या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करते या स्पर्धेनिमित्त नवीन गोलंदाज गोंदाची ट्रॅक वरती दाखल होतोय मनीष पाहायला मिळतोय सोमेश्वर गावचा खेळाडू मनीष पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती धावफलकावरती धावा आतापर्यंत जर विचार केला तर 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे एक गडी आतापर्यंत गमावलं गेलं ओमकार सुर्वेची एक चांगली खेळी जरूर पाहायला गेली आणि त्यानंतर ओमकार सुर्वेला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आणि आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती मनीषला दाखल केले गेले अंतिम षटकाचा भार मनीषवरती दिला जातोय धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे कुठेतरी फलंदाजीचा निर्णय घेतला होता श्री साम रमणनाथ कातलवाडी या संघाने आणि त्यानंतर मात्र फलंदाजी आपलातून पाहायला मिळते आहे पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू मात्र पुढचा चेंडू आहे झेलची शक्यता श्रेयस कमरे नाही करणार तिथं चुकी आणि फलंदाज मात्र प्रदीप आगरे बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतात आहे पुढच्या चेंडूवरती केली चुकी आणि फलंदाज दुसरा धक्का पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये श्री राम रमणनाथ कातरवाडी या संघाला पुढचा चेंडू होता पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये त्यानंतर श्रेयस कांबळे तिथे जागेवरती थांबले आणि त्यानंतर फेकी केली गेली आणि मात्र विकेटचं पतन पाहायला मिळत आहे नवीन बॅटर रोहन दाखल होतं पाहायला मिळत आहे धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे रोहन नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे सध्याच्या घडी चर्चेमध्ये मागच्या मॅचमध्ये हिरो ठरला होता मॅच समारकरी ठरला होता त्यानंतर पुन्हा एकदा संघाने विश्वास दाखवला गेला आहे त्यांना दाखल केले गेला आहे गोलंदाजी ट्रॅकवरती युवा असे पाहायला मिळतात आहे दोन्ही युवा गोलंदाज आहे त्याचप्रमाणे पहिल्या चेंडूवरती हुक केला गेला झेलची शक्यता आहे आणि स्वप्नीच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातो आहे पहिल्या चेंडूवरती मात्र रोहनला माघारी परतावं लागत आहे का आपल्यातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नी सुर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे तिकडे त्या साईडला जर विचार केला श्रेयस कांबळे आणि या बाजूला जर विचार केला एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये स्वप्नी सुर्वे तिथे तैनात चांगला झेल कंप्लीट केला गेला आणि फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला नवीन बॅटर पाहायला मिळतो आहे अनिकेत दाखल होतोय अनिकेत दाखल होतोय धावसंख्या तब्बल 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील अजून 4 चेंडूचा शेष खेळ बाकी असेल इथून 4 चेंडूवरती जर विचार केला तर कुठेतरी एक मोठं आव्हान सेट केलं जाईल का आतापर्यंत 60 धावा जरूर पाहायला मिळतात आहे आणि 2 चेंडूवरती 2 विकेट आणि आता मात्र हॅट्रिक चेंडू असेल या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक होईल का पाहायला मिळेल का नक्कीच मनीषच्या माध्यमातून या चेंडूवरती जर विकेट आला तर हॅट्रिक पाहायला मिळते नक्कीच हॅट्रिक बॉल पुढचा चेंडू होता झेलची शक्यता आहे करणार नाही चुकी आणि फलंदाज मात्र या स्पर्धेमधील हॅट्रिक पाहायला मिळते आहे मनीषच्या माध्यमातून या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहायला मिळते आहे 3 बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळतात आहे मोठे गडी गारद केले जात आहेत अनिकेतला मात्र माघारी परतावं लागत आहे आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या प्रकारे श्रेयस कांबळेने 2 झेल टिपले आणि त्यानंतर स्वप्नीलने 1 झेल टिपला मोठी हॅट्रिक पाहायला मिळते आहे या स्पर्धेतील मनीषच्या माध्यमातून धक्का क्रमांक जर विचार केला तर चौथा पाहायला मिळतो आहे चौथा धक्का पाहायला मिळतो आहे 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील नवीन बॅटर दाखल होतोय चेतन दाखल होतोय नवीन बॅटर चेतन दाखल झाले स्ट्राईक नेटला पाहायला मिळतील गोलंदाज मनीष पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन राईट मोर द विकेट चांगला चेंडू पाहायला मिळतो कार्पेटचा फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे राजा गुविलकरला मात्र बीट करून गेला चेंडू बॅकअप पाहायला मिळतो आहे करण नागवेकरचा तिथून मात्र 1 धाव तिथून कंप्लीट केली जाते आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आहे जर राजा गोविलकर यांच्याकडून यांच्या माध्यमातून जर कॅच पकडला गेला तर सिद्धांत पवार यांच्याकडून 200 रुपयाचा कॅच प्राइज आलाय पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका खेळला गेला जरूर इथं पाहायला मिळतो ऋषिकेश शिंदे ऑन फायर पाहायला मिळतोय चेंडू सीमा रेषेच्या पार येतोय कडक दणदणीत असा मोठा फटका ऋषिकेश शिंदे ब्रँडेड फटका चेंडू सीमा रेषेच्या पार येतोय षटकार 6 धावा आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये यामध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू त्या चेंडूवरती हल्ला चढवला गेला हवेमध्ये चेंडू होता त्यानंतर मिड विकेट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खूप लांब गेला चेंडू आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार येतोय षटकार मनीषवरती हल्ला बोल जरूर केला गेला पहिल्या 3 चेंडूवरती 3 विकेट आल्यानंतर 1 धाव आणि या चेंडूवरती ऋषिकेश स्ट्राईक रोटेट झाले आणि षटकार आलाय धावसंख्या 67 धावा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा घुटना टेकलाय आणि चेंडू पुन्हा एकदा पाठवून दिलाय यावेळेस मात्र ऑन साइडला फटकाय ऋषिकेशच्या बॅट मधून अंतिम चेंडूवरती येतोय मोठा फटका चेंडू फरार षटकार ठोकला जातोय पुन्हा एकदा धावसंख्या 73 धावा धावफलकावरती आणि 74 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे श्री साम रमणनाथ कातलवाडी या संघाने
अंतिम चेंडूवरती पाहू शकता आपण घुटना टेकला त्यानंतर हल्ला चढवला जातोय आणि मोठा फटका ऑन साइडला फटका येतोय चेंडू सीमारेच्या पार 6 धाबांसाठी आणि धावसंख्या मात्र 73 धाबा आणि 74 धाबांचं आव्हान ठेवलं गेलं आहे O2TG. आणि यानंतरचा नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा बॉल कौल इथे घेतला जातोय सिद्धांत पवार आपण यायचं आहे उपस्थित मान्यवर सिद्धांत पवार एक उत्कृष्ट खेळाडू या गावचा चला नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार इथे मात्र आनंदी गणपत माटकर प्रतिष्ठान संघाचा कर्णधार उपस्थित झालाय दुसऱ्या संघाचा जय कणकर प्रतिष्ठान अप्पा 11 संघ हा आणि या चला लगेचच समोरचे संघ स्मितेश बोरकर आपण त्वरित यायचंय नाणेफेकीसाठी चालू असलेली लढत आपण पाहणार आहोत 74 धाबांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल आपण जर पाहायला गेलं तर गिरोबा भाग पाठवले या संघाला आणि निश्चितच सिद्धांत पवार एक खेळाडू नसून आपल्या कमिटीचा एक खंदा कार्य करताय तर मला वाटतं की 2 शब्द त्याचे सुद्धा आपण ऐकून घेतले पाहिजेत बोलायचे हॅलो यंदा जे भाटकर कोणचं आयोजन आहे ते खूप सुंदर आहे म्हणजे गेल्या वर्षी ज्याप्रमाणे ते त्यापेक्षा यंदाही खूप सुंदर आहे धन्यवाद नेक्स्ट मॅच इथे नाणेफेकीचा टॉस होतोय लगेच आपण एक बाजूला स्मितेश बोरकर आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण भाटकर दोन्ही संघाने जर विचार केला तर पहिला सामना इथे आपण जर विचार केला तर जय कणकर कडून प्रतिष्ठान संघाने गमावलाय आणि दुसरा संघ एक विजयी झालाय छाप इथे नाणेफेकीचा इथे मात्र टॉस जिंकला गेलाय अर्थातच जय कणकर कडून प्रतिष्ठान अप्पा 11 संघ आणि लगेच पहिला सामना आपण गमावला गेला स्मितेश बोरकर तर नाणेफेकी इथे मात्र टॉस जिंकलाय तर काय निर्णय असेल पहिल्या सामना पिचचा अंदाज आलाय काय निर्णय असेल आम्ही प्रथम फलंदाजी करू नक्कीच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला आता पहिला सामना आपण गमावला गेला काय स्ट्रॅटर्जी असेल हा सामना आम्ही जिंकायचा प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू कारण पुढे अनिकेत कांबळे आपला प्रवीण दादा तसेच अजून त्यांच्यासारखे रुद्र भाटकर असे चांगले खेळाडू आहेत त्याच्यामुळे जास्त जोड़ी में इधर दाखिल हो चुके यानी कि श्रेयस और भूषण देखना होगा 1 साल के वजह से बिलोंग करने वाला तो दूसरा काजर घाटी से बिलोंग करने वाला है दोनों ही सलामी की जोड़ी लेकर दाखिल है पहला बॉल देखिए खुलवड़ पे की गेंद डाली थी बिट हुए यहाँ पर बैट और बॉल का कुछ संपर्क नहीं हुआ है ठीक से डॉट बॉल आता हुआ कोई रन नहीं कोई नुकसान नहीं ओमकार सुरवे गेंदबाजी मार पर पहले बॉल जरूरी डॉट आया है आने वाली इस ओवर की सर 5 गेंदे शेष है देखना होगा किस तरह से बल्लेबाज करेंगे अगर टारगेट की बात करेंगे तो जो टारगेट रखा जा चुका है 73 यानी कि 73 रनों का टारगेट लंबा टारगेट और लंबे स्ट्रोक जड़ने जरूर होंगे 74 रनों का सर टारगेट रखा जा चुका है कवर के ऊपर से गेंद को उछाला है गेंद 1 बाउंस 4 रनों के लिए जा रही है कमाल की बल्लेबाजी है पहले गेंद पर जरूर रुके थे लेकिन इस बार मुंह तोड़ जवाब दिया है गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजा है यानी 1 बाउंस 4 रनों के लिए डीजे आने वाली चाल हल्ला बॉल किया इधर फुल टॉस के लिए उड़ा कर खेला है व्हाट अ शॉट सो जस्ट लुकिंग लाइक वाओ कमाल का स्ट्रोक है ये
और इस षटकार की मदद से रन संख्या की अगर बात की जाए तो 10 रन। बोल किया जा रहा है, पहली गेंद जरूर डॉट हुई थी, वहां पर बिट हुए थे, लेकिन चौकार और षटकार की यहाँ पर आतिशबाजी की है। लंबा स्कोर और लंबे स्ट्रोक जड़ने ये जरूरी है। इस बार भी फुल टॉस गेंद थी, देखिए डीप में कवर को भेजा है, गेंद जा रही सीधा वन कारपेट शॉट मोडी लाइन की बोल किया जा रहा है, हल्ला बोल किया जा रहा है। जी हाँ, ये मैच में प्रेशर बनाती जा रही है। 2 चौका और 1 षटकार श्रेयस के बल्ले से देखने मिले। श्रेयस कांबले ऑन फायर। इस बार भी देखिए, इस बार धीमी गति की गेंद थी, अच्छी लाइन और लेंथ में। इस बार कमबैक देखने मिला। जी हाँ, कमबैक। पहली गेंद पर बिट हुए थे, उसके बाद एक चौकार, फिर एक आक्रामक षटकार देखने मिला, फिर एक चौकार। इस बार दौड़ गिनाई है। इस ओवर के अगर देखने जाएंगे तो आने वाली गेंदें है, अब एक अंतिम गेंद अभी भी बाकी है। गेंदबाजी मार पर फिर से एक बार ओमकार सुरभि तैयार, राइट आर्म राउंड विकेट से श्रेयस कांबले के लिए तैयार। इस बार भी देखिए ब्लॉक होल में गेंद डाली थी, गेंद दम 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 करते जा रहे हैं, लेकिन वहां पर फील्डर मौजूद है। देखिए जब तक 2 रन कंप्लीट किए और 2 रन की मदद से रन संख्या आगे सरक रही है, आगे बढ़िए, 16 रनों पर जा पहुंचिए। ये पॉवर प्ले का फायदा जरूर उठाए प्रतीक सर। नक्कीच जर पहिलं षटक जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकावरती पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे हल्ला बोल चढवला गेला. श्रेयस कांबळेच्या माध्यमातून इथे मोठमोठे फटके जरूर पाहायला गेले. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचल्या 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आता येणाऱ्या 24 चेंडूवरती जिंकण्यासाठी 58 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 24 चेंडूचा इथून खेळ बाकी असेल आणि 24 चेंडूवरती एक मोठं आव्हान आहे. 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. एक मोठं आव्हान पार पडत असतावेळी एक विकेट ठेवून खेळणं गरजेचं असेल. शानिब सर, प्रत्येक षटकामध्ये जर आपल्या जास्तीत जास्त धावा बनवायचे असेल तर विकेट ठेवणं गरजेचं असेल. कुठेतरी भूषण जी सलामीची जोडी आहे, भूषण आणि श्रेयस कांबळे, ही जोडी टिकणं गरजेचं असेल. यस, जिस तरह से आपने कहा कि दोनों ही बल्लेबाज, ये दोनों ही सर बल्लेबाज अनुभवी खिलाड़ी है। एक काजरघाटी से बिलोंग करने वाला है तो दूसरा सालकेवाड़ी से। और एक बात अगर कहनी चाहे तो श्रेयस कांबले, सालकेवाड़ी से रंग मशीन भी कहा जाता है उसे। और ओपनर जोड़ी मतलब कि विशाल कांबले भी आते हैं कभी कभी, यानी श्रेयस कांबले अनिकेत के साथ कभी कभी दाखिल होते हैं ओपनर जोड़ी में। और ये अब अलग कहानी, अलग चैप्टर है। इस भाटकर कौन प्रीमियर लीग का है, दूसरा दिन है। ये थरार ब्लॉक होल में गेंद डाली थी, देखिए हल्के हाथ से खेला है, मिस फील्ड देखने जरूर मिली है। 1 रन कंप्लीट, दूसरे की मांग, रन आउट का खतरा होगा क्या देखना होगा। दूसरा रन भी आसानी के साथ कंप्लीट किया है। रन संख्या आगे बढ़ी है, 16 रनों पर जा पहुंची है। और गेंदबाजी मार्ग पर अगर बात करेंगे तो गेंदबाजी मार्ग पर रोहन दाखिल हुआ है। रोहन के ऊपर विश्वास दिखाया गया और देखने जाएगा तो रोहन की कमाल की गेंदबाजी देखने मिली है। फिर से एक बार रोहन, नेक्स्ट बॉल राइट ओवर द विकेट भूषण के लिए। इस बार देखिए शट्टा पुल किया है, विकेट का खतरा है और विकेट क्रमांक पहला मिल चुका है। भूषण बैक टू द पवेलियन। डीजे नक्कीच इथे पहिला विकेटचं पतन होत आहे. धावसंख्येचा जर विचार केला 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे, कॅमेरामॅन फोकस करू, मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पाहायला मिळतो आहे. अर्थातच करण नागविकर या क्रिकेट पटलावरती बाहुबली, अर्थात हरचरी पंचकृषी टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा खेळाडू करण नागवेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. आता खेळी करणं गरजेचं असेल. करण नागवेकरला एक संघ आपल्या अडचणीमध्ये पाहायला मिळतो आहे. इथे प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला इथे कष्ट करावे लागतील आणि जर प्रयत्न केला तर कुठेतरी आपल्याला यश नक्कीच मिळेल. धावसंख्या तब्बल जर विचार केला 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. आतापर्यंत एक गडी गमावला गेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये रोहनच्या माध्यमातून दुसरं षटक पाहायला मिळते आहे. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच रोहन पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रैक वरती. इस ओवर की आने वाली सर अभी भी 4 गेंदें शेष है और नवीन बल्लेबाज मैदान के अंदर वनडाउन के रूप में करण नागवेकर दाखिल हुआ है और जिसे हतीसगांव से बिलोंग करने वाला है और बाहुबली भी कहा जाता है। इस पंचक्रोश में का सब में हार्ड बल्लेबाज करण नागवेकर है। स्ट्राइक पर देखना होगा, राइट हैंड बल्लेबाज तैयार। रोहन जरा यहाँ पर रनअप में थोड़ी गलती हुई है, देखना होगा ये प्रेशर किस तरह से होगा। उस 74 रनों का पीछा करते हुए अब दोनों ही बल्लेबाज नजर आएंगे। और अगर सिराज की बात करें तो सिराज भी सेट बल्लेबाज है, उन्हें पता है कि किस गेंद को किस दिशा में मारना है। और पहली ओवर में अपने बल्ले से 14 रन उन्होंने जरूर बनाए, कमाल की पारी खेली थी, 1 षटकार और 2 चौकार जरूर मारे थे। अब अगर देखने जाएंगे तो स्ट्राइक पर करण नागवेकर तैयार, राइट हैंड बल्लेबाज। इस बार लंबा स्ट्रोक करना चाहते थे, उड़ाया गेंद को,
अच्छे से कनेक्ट नहीं हुआ है, लेकिन वहां पर फील्डर मौजूद है। एक रन कंप्लीट किया है, स्ट्राइक को रोटेट करने की कोशिश की और रुका कर रखा है कि आप स्ट्राइक लीजिए। अगर अच्छे से कनेक्ट होता तो मुझे लगता है कि ये गेंद बाउंड्री लाइन के बाहर ही लगभग जाती। टीम के स्कोर का अगर बात करें तो टीम का स्कोर 19 रनों पर जा पहुंचा है। स्ट्राइक पर अब सुरेश, नॉन स्ट्राइक करण नागवेकर, रोहन जो पिछले मैच का स्टार ठहराया गया था, मैन ऑफ द मैच जो ठहराया गया था वही रोहन, राइट एम ओवर द विकेट से नेक्स्ट बॉल लेकर सुरेश के लिए। इस बार भी लंबा स्ट्रोक है, यस, गेंद को बिरका के दिया है, आ रहा है षटकार। सुरेश कामले ऑल फायर नजर आ रहा है, मैदान के अंदर चमकता हुआ, गरजता हुआ, कमाल की बल्लेबाजी कर रहा है। पुन्हा एकदा पाहायला मिळते इथे मात्र श्रेयस कांबळेच्या माध्यमातून काय फटका सजवला गेला, अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे। मोठा फटका येतो आहे, 6 धावा आल्या आहे जरुरी ते श्रेयस कांबळेच्या माध्यमातून। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज उर्द विकेट, नेक्स्ट बॉल रोहन पाहायला मिळतात आहे गोलंदाजी ट्रॅक वरती। पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका जरूर पाहायला मिळतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे। चेंडू आडवील फेकीकरण, इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आहे परंतु नाही रोखलं जात आहे। इथे जर विचार केला तर श्रेयस कांबळे रन मशीन का ओळखलं जातं या पंचक्रोशीमध्ये, तच मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये या खेळपट्टीवरती पाहायला मिळते आहे। आणि क्रिकेटचा हा अद्भुत खेळ आज आपण इथे पाहायला मिळतोय, या क्रीडांगणावरती जर पाहायला मिळतोय। भाटकरकोण प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतोय, क्रिकेटचा दैदित्यमान 16 अर्थच या भाटकरकोण नगरीमध्ये रंगला आहे, आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळते, 74 धावांचं लक्ष, अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता। चेंडू पाहायला गेला तर शेवटचा चेंडू मात्र जर विचार केला तर येतो आहे निर्धाव चेंडू आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होत आहे समाप्त। दुसरा धावसंख्या मात्र तब्बल जाऊन पोहोचल्या 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे। येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी असेल 18 चेंडूवरती जिंकण्यासाठी 48 धावांची आवश्यकता समीकरण मैदानाच्या आतमध्ये। जाऊया आपण सुमधुर संकेत डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊया। गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते, थांबायचं 2 मिनिटं जरा पंच। पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पाहायला मिळतोय, नवीन गोलंदाज आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते आहे। 18 चेंडूचा खेळ बाकी असेल जिंकण्यासाठी, 48 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे। गोलंदाज आकाश येतोय, श्रेयस कांबळे स्ट्राईक एंडला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, भिरकावून दिला, झेलची शक्यता आहे परंतु झेल निसटला जातोय। प्रदीप आग्रेच्या माध्यमातून इथे चुकी घडते आहे आणि काय घडता, एक मोठा खेळाडू अर्थातच श्रेयस कांबळे रन मशीन मैदानाच्या आतमध्ये धाडते आहे ती रन मशीन, परंतु इथे धाडते असतावेळी जर विचार केला तर प्रदीप आग्रेच्या माध्यमातून चूक घडते आहे आणि चुकीला माफी नाही आहे, झेल सोडला जातो आहे। आता मात्र जर विचार केला तर इथं धावफलकावरती धावा आतापर्यंत 27 धावफलकावरती पाहायला मिळत आहे। श्रेयस कांबळे वैयक्तिक 9 चेंडू आणि 24 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते आहे, परंतु खेळी थांबली असती परंतु खेळी आता थांबणार नाही आहे, झेल सोडला तर आपण चूक केला आहे मित्रांनो। परंतु पुन्हा एकदा जाऊया स्ट्राईक इन एंडला, आता मात्र पॅटर पाहायला मिळतोय, बाहुबली स्ट्राईक इन एंडला करण नागवेकर, गोलंदाजी ट्रॅकवर आकाश पुढचा चेंडू घेऊन पाहायला जातोय तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय। पंचांनी वाईटचे अपील केलं होतं, पंचाने फेटलला गेलं, तिथून मात्र निर्धाव चेंडूची चांगलं होते आहे, रोखलं जात आहे, करण नागवेकरला थोडंसं शांत केलं जात आहे आणि चांगली गोलंदाजीचा कमबॅक पाहायला मिळत आहे। एक विकेट आतापर्यंत गमावला गेला आहे, 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे, 74 धावांचं लक्ष ठेवलं गेलं। एक मोठी चुरशीची लढत आहे मित्रांनो, कारण दोन्ही संघ जर विचार करता पहिला एक सामना जिंकून आता या सामन्यामध्ये प्रवेश केला जात आहे। इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे, बॅटची कडा होती का जरुरी ते मात्र, परंतु चेंडू मात्र तिथेच थांबला आहे। निर्धाव चेंडूची जरूर सांगतो होत्या, करण नागवेकर सारख्या फलंदाजाला आता शांत केलं जात आहे, कान मंत्र दिलं जाईल श्रेयस कांबळेच्या माध्यमातून, कारण श्रेयस कांबळेची बॅट बोलते आहे, कारण बॅट बोलते मंत्र का मित्रांनो स्ट्राईक रोटेट झाली होणं गरजेचं असेल, कारण श्रेयस कांबळेची बॅट बोलली आहे ना तर कुठेतरी स्ट्राईक रोटेट होणे गरजेचं होतं।
परंतु इथे मात्र 2 चेंडू मात्र बॅक टू बॅक निर्धाव येतात आहे. धावसंख्या मात्र तब्बल तिथेच मात्र थांबली आहे. 27 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. एक घडी आतापर्यंत गमावलं गेला आहे. गोलंदाज श्री आकाश मात्र नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील राईट मुहूर्त विकेट. अगदी फुलटा चेंडू होता पण आडव्या बॅटचा वापर जरूर केला जातो. अलंद कार्पेटचा फटका टीममध्ये क्षेत्ररक्षक काय चुकी झाली आहे. तिथून मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा तिथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या मात्र तब्बल 2 ने पुढे सरसावते. आता धावसंख्या 29 धावा फलकावरती पाहायला मिळतील. अजून येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं पाहायला मिळत आहे. 2 चेंडू शेष अजून या षटकातील पाहायला मिळतील. करण नागवेकर ऑन स्ट्राईक नेटला पाहायला मिळतो आहे. करण नागवेकर एक मोठा खेळाडू, मोठी शरीरयष्टी पाहायला मिळते या खेळाडूची सुद्धा. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडूची जरूर सांगतो होते. इथे मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत आकाशच्या माध्यमातून निर्धाव टाकले गेले आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर कुठेतरी सामन्यामध्ये मजा येईल. पण श्रेयस कांबळे सुद्धा नाराज असतील. 3 चेंडू निर्धाव टाकले गेले आहे करण नागवेकर सारख्या बॅटरला. करण नागवेकर इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. अलंद कार्पेटचा फटका टीममध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि किती चेंडू आडील फटका मात्र 2 धावा तिथून कंप्लीट होतील का? नक्की तिथून 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत आणि धावसंख्या मात्र तब्बल षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये होत आहे. तिसरं समाप्त. धावसंख्या 31 धावा फलकावरती पाहायला मिळतात आहे. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. 43 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू, समीकरण 43 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. जाऊया आपण सुमधुर संगीत डीजे मास्टर यांच्याशी जोडले जाऊया. बारा चेंडूवरती 43 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. समीकरण मैदानाच्या आतमध्ये एक मोठं समीकरण आहे. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक गोलंदाज रोहन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकाचा इथे मात्र वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकावर संघाच्या वतीने चौथ्या षटकाचा भार रोहनवरती दिला जातोय. 12 चेंडू 43 धावांचं समीकरण. श्रेयस कांबळे मैदानाच्या आतमध्ये अजूनही दाखल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची जरूर सांगता होती आहे. जबरदस्त लढत पाहायला मिळते. एक बाजूला जर संघ जर विचार करता गिरोबा बागपटोली हा संघ पाहायला मिळतो आहे आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर साम रवळनाथ कातलवाडी हा संघ पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय. अजून येणारे 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. 11 चेंडूवरती धावा करायच्या. 43 धावांचं आव्हान आहे. रोहन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल पाहायला मिळतोय. अगदी पुन्हा एकदा तो तेच तरार गोलंदाजी पाहायला मिळते आहे. यष्टीरक्षक थोडासा बीट झाला आहे तिथून आणि एक धाव कंप्लीट केली जाते आहे. स्ट्राईक रोटेट होते आहे. आता करण नागवेकर मात्र स्ट्राईक नेटला पाहायला मिळतो आहे. लेग बाईटचा इचार पंचाचा इथे पाहायला मिळतो आहे. 22 मध्ये इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र स्ट्राईक रोटेट झाले आहे. 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. 10 चेंडूवरती 42 धावांची इथून अजून गरज असेल. मैदानाच्या आतमध्ये एक मोठं समीकरण आहे. होत्याचं नव्हतं करावे लागेल. प्रयत्न करावे लागतील. कष्ट करावे लागतील दोन्ही संघांना. गोलंदाज रोहन करण नागवेकर. करण नागवेकरचा फटका फसलाय का? नक्कीच फसला जातोय. झेल खाली अनिकेत कंप्लीट करतोय झेल आणि समाप्त होत आहे. करण नागवेकरची खेळी मात्र इथे समाप्त झाली आहे. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा पाहायला मिळतोय. जाऊया सुमधुर संगीत डीजे मास्टर ओ टू डीजे. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अर्थातच संपूर्ण रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नामवंत खेळाडू पाहायला मिळतो आहे. राजा गोविलकर पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. त्यांची पावलं पाहायला मिळतात आहे. अर्थातच महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले राजा गोविलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे. जर 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर प्रवीण भाटकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. त्याचप्रमाणे सिद्धांत पवार यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. असं 700 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला राजा गोविलकर साठी पाहायला मिळते आहे. त्याचप्रमाणे बंटी भाटकर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आला गेलाय आणि सलग 6 षटकांवरती बंटी भाटकर यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज आला गेलाय. राजा गोविलकर साठी मोठं पारदर्शक पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती हुक केलाय. झेलची शक्यता आहे. झेल होईल का?
नक्की क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि कंप्लीट करतोय साईडच्या माध्यमातून. झेल टिपला गेलाय. राजा गोबिलकर याला तंबूचा रस्ता दाखवला जात आहे. O2 डीजे. खेळ बाकी असेल आणि 8 चेंडूवरती 42 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे. आता मात्र श्रेयस कांबळे थोडीसे नाराज असतील, कारण एवढी उत्कृष्ट खेळपटुकीवरती का चांगली खेळ करत होता आणि त्यात मात्र नॉन स्ट्राईक एंडला मात्र फक्त आतापर्यंत पाहायला मिळतो आहे श्रेयस कांबळे. आणि मात्र स्ट्राईक रोटेट नाही झाली आहे, मात्र विकेट टाकत गेली आहे. नवीन बॅटर शिवम नागवेकर पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडला. गोलंदाज रोहन मात्र आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. जबरदस्त लढत पाहायला मिळते आहे. गिरुबा बागपटोली संघात दुसऱ्या बाजूला जर विचार करत साम रमणनाथ खातरवाडी या संघामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. जरुरी मात्र चेंडू बागे क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक तिथे स्वतः ओंकार सुरभि धावत आहेत आणि तिथून बेकी खरेपर्यंत तिथून एक धाव कंप्लीट केली जाते आहे. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी जर विचार केला तर आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. 7 चेंडूवरती 41 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 7 चेंडू 41 धावांची आवश्यकता. गोलंदाज रोहन मात्र आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आहे. अंतिम चेंडू घेऊन आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज रोहन. अकोटप्प्याचा चेंडू होता. थोडासा पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. थोडासा पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न होता, पण तो अतिरिक्त धावा तिथे खर्च केली जाते. धावसंख्या तब्बल 1 ने पुढे सरसावते आहे. आता मात्र 7 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते श्रेयस कांबळेच्या माध्यमातून, परंतु थोडीशी मॅच इथे लांबली गेली आहे आणि मात्र कुठेतरी सामना मला वाटतं थोडासा झुकता वेळी पाहायला मिळतो आहे. आणि यावेळेस मात्र अंतिम चेंडूवरती मोठा फटका जरूर लगावला जातो आहे. चेंडू येतो आहे 6 धावांसाठी. श्रेयस कांबळेच्या बॅटमधून मोठा फटका. आता येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडूवरती जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता पाहायला मिळते आहे. 6 चेंडू 34 धावांचं समीकरण पाहायला मिळत आहे. जर 6 चेंडूवर ही जर मॅच आताची काढली तर पंकज भाटकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आला गेलाय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती संकेश कानडे येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि त्याचप्रमाणे अनिल वासुदेव आंग्रे यांच्याकडून भाटकर यांच्याकडून 11,000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. या जर ही मॅच जर जिंकून दिली तर एकूण 17,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. उलटा चेंडू, पहिला चेंडू भिरकावून जरूर दिलाय आणि मात्र मोठा फटका पहा. धावसंख्या मात्र पुढे सरसावते आहे. आता येणाऱ्या चेंडूचा 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 5 चेंडूवरती जिंकण्यासाठी जर विचार केला तर तब्बल 20 धावांची आवश्यकता आहे. 17,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार का? नक्कीच. पुढचा चेंडू घेऊन मोठा फटका. इथं मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. धावसंख्या तब्बल जर विचार केला तर आता 1 धाव मिळते आहे. 27 धावांची अजून आवश्यकता. लेग बाईचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत जरूर पोहोचला जातोय. 1000 रुपयाची कॅश प्राइज दिले जात आहे. पण एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या तब्बल 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आहे. तर चेंडूचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 चेंडूवरती 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज संकेश पुढचा चेंडू घेऊन आपल्या षटकातील फुलटा चेंडू होता, भिरकावून दिला जातो आहे आणि मात्र चेंडूला पाठवून दिलाय. सीमारेषेच्या पार येतो आहे. BPL षटकार श्रेयस कांबळे ऑन पार पाहायला मिळतो आहे. श्रेयस कांबळेची आतापर्यंत मात्र 13 चेंडूवरती आणि 36 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते आहे. उत्कृष्ट खेळी पाहायला मिळते आहे, परंतु संघाच्या विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे. अजून येणारा 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळला जातो आहे. फटका चांगला आहे, फटका फसला जातोय आणि चेंडू निघून गेला. येतोय षटकार. पुन्हा एकदा जर हा षटकार लगावला
तर 1,000 रुपयाचं पारितोषिकाला गेलं आहे. पंकज भाटकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. झेल होता परंतु त्यानंतर झेल निसटला गेला आणि चेंडू ट्रॅव्हल झाला आहे षटकारासाठी. धावसंख्या मात्र 6 पुढे सरसावते आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पाहायला मिळतो आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळला जातो. आता मात्र झेलची शक्यता आहे आणि झेल पकडला जातो आहे आणि मात्र झेल कंप्लीट जातोय केली जातोय. श्रेयस कांबळे वैयक्तिक 14 चेंडू आणि 42 धावाची त्याच्या माध्यमातून खेळी जरूर पाहायला गेले. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या खेळीसाठी. मित्रांनो संघाला विजयाच्या दिशेने नेत होता परंतु थोडासा नाराज असेल नॉस्ट्राईक नेटला राहिला परंतु वैयक्तिक अर्धशतक हुकलं त्याचं परंतु वैयक्तिक 42 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. वैयक्तिक 14 चेंडू आणि 42 धावाची खेळी त्याच्या बॅटमध्ये जर पाहायला मिळते. नवीन बॅटर स्वप्नील दाखल होतो आहे. शेवटचा चेंडू गोलंदाजचा पाहायला मिळतोय. संकेश पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू आपण पाहायला गेलं तर ओमकार सुर्वे एसटीच्या मागे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय आणि त्याच्या समोर कर्णधार जर विचार केला तर रघुनाथ पालवकर यांच्या माध्यमातून सुद्धा क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. वाईस कप्तान आपण या संघाचे पाहतोय. मोठा फटका खेळला तरी इथं मात्र प्रयत्न पाहायला मिळतो आणि हा सामना विजयी ठरतो आहे. श्री साम रमणनाथ कातलवाडी या संघ या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवतो आहे. विजय संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ओमकार सुर्वे. यायचा आपण तर लगेचच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ओमकार सुर्वे आपण लगेच यायचंय.